आज या ठिकाणी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून स्वाभिमानी रिपब्लिकन महासभेचे सर्व कार्यकर्ते असतील, प्रमुख पदाधिकारी असतील या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांच्यासोबत आज वेगवेगळ्या जिल्ह्यातून वेगवेगळ्या तालुक्यातून हा सगळा जमाव आलेला आहे आणि ह्या सर्वांची मागणी एवढीच आहे की आम्ही ज्या प्रश्नांसाठी आलोय ते आमचे रोजचे प्रश्न आहेत। मुळात पुणे जिल्हा जो आहे, पुणे जिल्ह्यामध्ये चाकण MIDC आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे की जागतिक लेवलची MIDC आहे। त्या जो तळेगाव चौक आहे चाकणमध्ये त्या ठिकाणी कंटिन्यू तिथे ट्रॅफिक होते, एवढी ट्रॅफिक होते की 2-2 तास 3-3 तास तिथे ट्रॅफिकमध्ये सर्वसामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागतो। ते अतिशय त्रस्त झालेले आहेत। त्याच्यामुळे आम्हाला ट्रॅफिक मुक्त चाकण मिळालं पाहिजे, झालं पाहिजे, ही एक आमची मागणी आहे। त्याच्यानंतर की नवी मुंबई विमानतळ असेल त्या विमानतळाला लोकनेते दिबा पाटलांचं नाव मिळालं पाहिजे, ही देखील मागणी आम्ही केलेली आहे। आपल्या सर्वांना माहिती असेल आमचा आगरी कोळी समाज सातत्याने पनवेल असेल, कामोठे असेल, उरण असेल, रायगड असेल इथे आंदोलन करून सुद्धा त्यांच्या मागणीला अजून मान्यता दिलेली नाहीये। आम्ही विमानतळाला नाव देतो 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 एवढंच म्हणतात, परंतु त्याची अंमलबजावणी अजून झालेली नाहीये। माझ्या मते 28 जूनला काहीतरी दिबा पाटलांची पुण्यतिथी आहे, त्याच्या अगोदर यांनी विमानतळाला नाव द्यावं, नाही दिलं तर आम्ही हिवाळी अधिवेशनामध्ये आंदोलन करणार आहोत। त्याचबरोबर जल जीवन जी स्कीम आहे महाराष्ट्रभर जी राबवली गेली त्या जल जीवन स्कीममध्ये आपल्या सर्वांना माहिती असेल की जल जीवन स्कीममध्ये खूप भ्रष्टाचार झाला। जल जीवन स्कीम ही कागदावरच राहिली, प्रत्यक्षामध्ये कोणाच्याच नळाला अजून पाणी आलेलं नाहीये। तर जल जीवन स्कीम मध्ये तुम्ही आम्हाला शुद्ध पाणी देणार होतात, शुद्ध जाऊ द्या पण कुठलंच पाणी अजून आलेलं नाहीये। मग ह्याचा हा जो भ्रष्टाचार केलेला आहे त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे आणि आमच्या नळाला तुम्ही पाणी आणून द्या, ही एक आमची मागणी आहे। त्याचबरोबर जे MSCB मध्ये स्मार्ट मीटर बसवले जातात, आपण महाराष्ट्रभरातून पाहिलं असेल की अनेक जण त्याच्या तक्रारी करतायत, परंतु ती आंदोलनं ते दाबली जातात। ह्या बातम्या तुम्ही ज्या घेतायत त्या सुद्धा दाखवल्या जात नाहीत आणि बातम्या असेल तर किरकोळ समजून सोडून दिलं जातं। इथल्या प्रशासनाला काही घेणं देणं नाही, तुम्ही काही करा, ते कोणाला घाबरत नाहीत। त्यांच्या विरोधात जे आहेत त्यांना कसं साईडला करायचं तेवढं त्यांना माहिती आहे। तर MSCB स्मार्ट मीटर जे चालू आहे तर स्मार्ट मीटरची जबरदस्ती थांबवली पाहिजे, सर्वसामान्यांच्या वर जबरदस्ती आम्ही खपून घेणार नाही। मी आत्ताच सांगितलं, पुणे जिल्हा असेल, नाशिक जिल्हा असेल, औरंगाबाद असेल, जळगाव असेल, कोकण असेल, मुंबई असेल, या सर्वीकडून लोक या ठिकाणी आलेली आहेत आणि जर आमच्या ह्या ज्या 9 मागण्या आहेत त्या जर मान्य नाही झाल्या तर आम्ही हिवाळी अधिवेशनामध्ये नागपूर येथे जाहीर धरणे आंदोलन करणार आणि तेव्हाही जर त्यांनी मागण्या मान्य नाही केल्या तर आम्ही वर्षा बंगल्यावर आंदोलन करणार।